भाजपचे नेते गणेश नाईक हे सभागृहात चांगलेच भडकलेत। सकाळपासून सभागृहात होत असलेल्या गणेश नाईक यांना लक्षवेधी मांडू न दिल्याने ते नाराज होते। अखेर अजितदादा त्यांच्या मदतीला आले। अजित पवार यांनी गणेश नाईक हे सिनियर सदस्य आहेत आणि त्यांची लक्षवेधी घ्या ही विनंती अध्यक्षांना केली। त्यानंतर गणेश नाईक यांनी आपला मुद्दा मांडला आहे। आणि अशा महत्त्वाच्या लक्षवेधीच्या तुम्ही जर त्या ठिकाणी मंत्री महोदय नव्हते, इट्स नॉट गुड, आले बरोबर नाही, घ्यायचे घ्यायला पाहिजे। नव्या मुंबईच्या 20 लाख लोकांच्या गांभीर्याचा प्रश्न आहे म्हणून विनंती करतो आपल्याला। मी सिनियर सन्माननीय सदस्य आहेत, अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री होते, त्यांची घ्या। उदयजी मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत, ते पण हजर आहेत। काय होतंय अध्यक्ष महोदय, मी पण सभागृहात 30-32 वर्ष काम करतोय। लक्षवेधी पाऊण तास चालतात, 10 लक्षवेधी मी प्रश्नोत्तराचा तास झाल्यापासून बघतोय चाललेलेच आहेत। निर्णय दिला मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचा प्रमुख असताना त्याच्या शब्दाला किंमत नाही। अरे मग महानगरपालिकेच्या आयुक्ताला तुम्ही काय तुमच्या झाडू मारायचं काम सांगताय का? ते घडू देणार नाही आम्ही। त्या ठिकाणी महानगरपालिकेला फतवे पाठवायचं काम बंद करा। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द त्यांच्या आदेशाला तिथे 5 पैशाची किंमत नाही। इथे दलाल आहेत, या सिडकोमध्ये आणि या शासनामध्ये सुद्धा ह्या बिल्डर लोकांचे दलाल आहेत।